नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन भाग एक चिंतन संकलन भाग 79वा भाग 79. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, विचार येतात, विचार जातात. गरज असेल तर रेंगाळतात सुद्धा, किंवा आपण जर ते रेंगाळू दिले तर ते अजूनच रेंगाळत राहतात. आपण कोणीतरी देह म्हणून आहोत हा भ्रम निर्माण होईपर्यंत एखाद्या बालकाचा जसा जीवनक्रम असतो तो कसा असतो? बालकात ते बालक आहे यातच त्या बालकाचे सर्व काम होत राहते. स्वरूपच जणू त्याचे सर्व संगोपन करत असते. कोणताही शब्द न उच्चारता तुमचा असणेपणाने असणारा म्हणजेच शुद्ध असणेपणाचा अनुभव हा ओंकारचा किंवा वेदवाक्याचाच अनुभव होय. आपण आहोत हे ज्ञान ज्यामुळे होते, किंवा आपण आहोत हे ज्यामुळे कळते होते, त्या कळतेपणाचा आधारालाच ज्ञान म्हणतात. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, केवळ जगण्यापुरतीच वृत्ती वापरणे सुरू करा. केवळ जगण्यापुरतीच वृत्ती वापरणे सुरू करा. ज्यामुळे सगळे जाणले जाते ते स्वयंप्रकाशी स्वरूप तुम्हीच असूनही मी अमका तमका देहधारी असा तुमचा घट्ट विचार जो तुम्ही करून ठेवलेला आहे तो सोडा. अज्ञान असेपर्यंतच शब्दावर किंवा ग्रंथावर प्रेम, मग ज्ञानावस्थेत मात्र बोलायला होतच नाही. तेथे मग बोलाच्या ऐवजी मौनच बोलते होते. तेथे मग शब्दाच्या ऐवजी किंवा बोलाच्या ऐवजी मौनच बोलते होते. शब्द न उच्चारता अबोलानेच असलेपणाचा अनुभव घ्या. शब्द न उच्चारता अबोलानेच असणेपणाचा अनुभव घ्या. वाचन श्रवण जरूर करा. ते तू आहेस या गुरुवाक्यांचे स्मरण मात्र कायमचे असू द्या. आता तुमच्यातले जे ऐकत आहे तेच तुम्ही शुद्ध ज्ञान आहात, पण देहभावनेने त्यावर तुम्ही एक प्रकारचे कीटन चढवून दिलेले आहे, किंवा कीटनाला चढू दिलेले आहे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, वस्तुतः जग तसे नाहीच आहे. ते फक्त पंचमहाभूतांचे पंचज्ञानेंद्रियाने होत असलेले ज्ञान. पण जेव्हा हे पंचज्ञानेंद्रियाने मिळत असलेले ज्ञान जसेच्या तसे असते त्याला ईश्वर सृष्टी असे म्हणतात. आणि जीव वाचवण्याकरता, जीवाचं रक्षण करण्याकरता याचाच फक्त उपयोग होतो. पण जेव्हा हेच ज्ञान आपल्याला पाहिजे तसे आपण घेतो, म्हणजे त्यात हवे नको निवडतो, आणि हवे असलेले मिळाले की सुखी, आणि हवे तसे मिळाले नाही तर दुःखी, असे जेव्हा आपण समजायला लागतो तेव्हा त्याला जीवसृष्टी असे म्हणतात. ईश्वर सृष्टी ही नेहमी व्यक्त असते. ईश्वर सृष्टी
ही नेहमी व्यक्त असते, पण जीवसृष्टी ही व्यक्तित्वाच्या पर्सनॅलिटी व जीवसृष्टी ही व्यक्तित्वाच्या आधारावर उभी आहे. तुम्ही म्हणून सध्या या क्षणी तुम्ही म्हणून सध्या या क्षणी जे काही आहात ते मुळात ब्रह्मा वेगळे नाही, पण केवळ तशी तुम्ही कल्पना केल्यामुळेच तुम्ही स्वतःला देहासारखे समजता व या देहाच्या आठवणीमुळेच तुम्ही स्वतःला कर्ता सुद्धा मानता. सारांश: वाचन श्रवण जरूर करा आणि त्याचा गुरुकडून ऐकलेल्या ते तू आहेस या ज्ञानाशी ताळापण करा. नंतर वाचलेले आणि ऐकविलेले याप्रमाणे मी तंतोतंत आहे हे जाणा. यानंतर वाचलेले आणि मला ऐकविलेले याप्रमाणेच मी तंतोतंत आहे हे जाणा. यालाच वेदांतात शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती आणि शेवटी आत्मप्रचिती असे म्हणतात. तिन्ही बिंदू एकत्रित म्हणजे एका लाईनीत आले की मग आपण सोडलेला तीर हा लक्ष्याचा भेद करणार म्हणजे करणारच असे समजा. श्री निसर्गदत्त महाराजांचे पुरुष आणि प्रकृती याबाबत फारच सुटसुटीत असे म्हणणे आहे आणि त्यांनी त्याच्या फारच आणि सुटसुटीत अशा मार्मिक व्याख्या केल्या आहेत. ते म्हणतात, देह म्हणजे प्रकृती आणि देहात जो असणेपणाने, केवळ असणेपणाने शुद्ध स्वरूपात जो आहे तो पुरुष, म्हणजेच जिला क्रिया होते ती प्रकृती आणि ज्याला ती क्रिया ज्या कळतेपणाने जाणवते तो होय पुरुष. हे आमचे निरूपण ऐकताना तल्लीन झाला तर जगाला तुम्ही विसराल आणि सहजावस्थेत आला असे होईल. हाच खरा तुमचा इथे येण्याचा फायदा. तोच तुम्ही उचला. चालू क्षण जगा, चालू क्षणात जगा, चालू क्षणातच समजा तुझाच स्पर्श तुला होत आहे. यालाच तुम्हाला मिळालेला गुरुभक्तीचा किंवा गुरुसेवेचा मोबदला समजा. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुमचे जीवित तुम्हाला न कळतच आले आहे. वस्तुतः जग नाहीच, केवळ पंचमहाभूतांचे आपापल्या ज्ञानेंद्रियांनी ज्ञान होत आहे. जेव्हा यात हवे नकोपणाची भेसळ नसते तेव्हा ते वस्तुनिष्ठ ज्ञान म्हणजे जसे आहे तसे असते आणि हवे नकोपणाची भेसळ असते तेव्हा ते आत्मनिष्ठ ज्ञान म्हणजे हवे किंवा नको अशा प्रकारचे असते. यामुळेच पंच ज्ञानेंद्रियाने होत असलेल्या ज्ञानाचा वेगवेगळा अर्थ काढण्यात येतो व त्यामुळेच प्रत्येकाने आपापले एकमेकापासून वेगवेगळे असे जग निर्माण केले आहे. त्यामुळे एकाचा दुसऱ्यामध्ये किंवा दुसऱ्याचा पहिल्यामध्ये प्रवेश होऊ शकत नाही. जणू की आपापले स्वप्न आपापलेच आपण पाहत आहोत आणि एकाचा दुसऱ्याचा किंवा दुसऱ्याच्या एकाच्या स्वप्नात शिरकाव होऊ शकत नाही. हे तुमचे जग कशाच्या ज्ञानामुळे कळते झाले ते तुमच्याच असणेपणामुळे कळते झाले आहे. त्याच्यात बदल होतो ते ज्याच्यात बदल होत नाही त्यामुळेच कळते होते. ज्याच्यात बदल होतो ते ज्याच्यात बदल होत नाही त्यामुळेच कळते होते. स्थिर न बदलणाऱ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवरच एखादी गोष्टी आपल्याला सतत बदलत
राहते हे जाणू हे जाणू शकते. म्हणूनच त्याच्यात बदल होत नाही. तेच तुम्ही होत. तुम्ही सहजचे मूळचेच नित्य यामुळेच आहात. तुम्हाला नित्य व्हायचे नाही, फक्त ओळखायचे आहे. बस इतके ओळखले की तो चिरायू झालाच समजा. जे जे जाणले जाते ती केवळ कल्पनाच असू शकते. पण तुम्ही जाणीव स्वरूप असल्यामुळे तुम्हाला पुन्हा जाणण्याची गरज नाही. म्हणूनच कळले किंवा न कळले असे म्हणणारे पण तुम्ही नाही. कारण एखाद्या गोष्टीचे कळते पण ज्यामुळे कळते त्याच्या कळतेपणामुळेच एखाद्या गोष्टीचे न कळते पण सुद्धा कळते. मध्यंतरी कोविड आला म्हणजे करोना आला. कोरोनाची प्रचंड साथ आली. हजारो लाखो लोक गेले. काही गेले, काही राहिले, काही दुरुस्त झाले. जे राहिले त्याच्यापैकी काही दिवसानंतर वेगवेगळा त्रास होऊ लागला. उदाहरणार्थ ऐकू येणे बंद झाले, काहींना वास येणे बंद झाले, काहींना स्वाद घेणे हे सुद्धा बंद झाले. पण या ज्या कळतेपणामुळे हे पूर्वी शक्य होते, पण ज्या कळतेपणामुळे हे पूर्वी शक्य होते त्याच कळतेपणामुळे आज त्यांना कळत आहे की हे आता शक्य होत नाही. त्याच कळतेपणामुळे आज त्यांना कळत आहे की आपल्याला ऐकू येत नाही, आपल्याला वास येत नाही, आपल्याला स्वाद येत नाही. तर त्याच कळतेपणामुळे आज त्यांना कळत आहे की हे आता शक्य होत नाही. म्हणून तुमच्याजवळ तुम्ही असल्याचे ज्ञान आहे, ज्यामुळे तुम्हाला तुम्ही हे कळते. ते असल्याचे ज्ञान तुम्हाला नसते तर सूर्याला सूर्यपण पण आले असते काय? तुम्ही स्वतःला 3.5 हाताचा देह, मांसाचा, हाडाचा एक तुकडा समजता. म्हणूनच तुमच्या विराटतेच्या वस्तुस्थितीची जाणीव तुम्हाला नाही. सर्व काही बदलणारे आहे, पण जो हा बदल म्हणून जाणतो तो तसाच अखंड आहे, आकाशासारखा. आकाशात बदल होतात. आकाश कधीच बदलत नाही. मोठमोठी चक्रीवादळे येतात, जातात. ते मात्र तसेच्या तसेच असते. त्याला येणाऱ्या जाणाऱ्या कशाचेच भान नसते. श्री निसर्गदत्त महाराज इथे एक फार मोठे मार्मिक विधान करतात. तुम्ही स्वतःला जे काही समजता त्याचा परिणाम हा तुम्हाला भोगावाच लागतो. म्हणून स्वतःला न बदलणारे समजा आणि निवांत राहा. आपणच शुद्ध असणेपणाने आहोत. ही इवलीशी असणेपणाची जाणीव जराशी सुद्धा झळकली की ती प्रकाशमान होते, की ती विराट जगाच्या भाषाला जणू कारणीभूतच होते. तुमच्याच जाणीवेच्या प्रकाशाने सर्व वस्तू प्रकाशित होतात. म्हणून त्या तुम्ही कशा काय आता नष्ट करणार? त्या कारणाने प्रकाशच नष्ट करावा लागेल. त्याकरता तुम्हाला प्रकाशच नष्ट करावा लागेल. ते तर केवळ अशक्य आहे. तात्पर्य, अंतर्यामीच्या ज्ञान लोकातच हे बाहेरील अवाढव्य विश्व, अवाढव्य जग सुखाने नांदत आहे. ते आत असूनही वाटते मात्र बाहेर. ते आत असूनही वाटते मात्र बाहेर. हीच माया होय. हाच एक मोठा चमत्कार होय. तुम्ही म्हणाल, एवढी अवाढव्य वस्तू आत कशी मावेल? पण ते मूलतः जर मिथ्याच, मग ते अवाढव्य असो की अजून काही असो, काय फरक पडणार? असो, आपण असल्याचे ज्ञानच आकार रूप देहात आहे. पण खुद्द असणेपणाला मात्र आकार नाही, रंग नाही, काहीच नाही. पण देह हा देहाच्या ठिकाणी असून तो आपल्याच देहधर्मानुसार चालतो. त्याच्यावर आपली काडी मात्र सत्ता नाही.
तरी पण आपण त्यावर आपला मालकी हक्क बजावतो. हा वेडेपणा नाही तर काय आहे? या वेडेपणामुळेच स्वस्वरूप हे आपल्याला दुरावले आहे आणि वैयक्तिक सुखदुःखे वाटायला आलेली आहेत. आपणच शुद्ध स्नेहपणाने आहोत हे ज्यामुळे कळते झाले, त्या ज्ञानाची काया किंवा त्या ज्ञानाची जात ही आकाशाची आहे किंवा नभाची आहे. नभ नभ म्हणजे न भय. तुम्ही डोळे झाकल्यावर जी डोळ्यासमोर एक अथांग सावली दिसते तोच आहे सावळा राम. आणि डोळे बंद असताना जो पाहिल्याशिवायच दिसतो किंवा डोळे बंद असताना जो पाहिल्याशिवाय दिसतो त्यालाच तुम्ही घनश्यामी म्हणू शकता. हा असा चिदाकाशाचा डोह किती खोल आणि किती मोठा आहे याचा पत्ताच लागत नाही. तिकडेच ध्यान करताना तुम्ही त्या काळ्या डोहाकडे चिदाकाशाच्या लक्ष ठेवा. या देहरूपी हाडाकाडाच्या मूर्तीला कवटाळू नका. या देहाच्या हाडाकाडाच्या मूर्तीला कवटाळू नका. व्यक्ती ज्ञानाचा फायदा घेऊ नका. व्यक्ती ज्ञानाचा फायदा घेऊ नका तर व्यक्त ज्ञानाचा फायदा घ्या. देह असूनही तडीपार व्हा. तुमच्यातीलच जगरूपाने वाढणारे बीज तुम्ही स्पष्टपणे पहा. कोट्यावधी शरीरात वावरूनही असणेपणा हा सर्वदूर कोरा करकरीतच आहे, निष्कलंकच आहे. नमस्कार.